राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुहास कदम आणि उमेश पाटील यांच्यावर तब्बल 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल केला आहे। या दाव्यानुसार 1 जून 2026 रोजी दोघांनी पक्षाच्या लेटर हेडवर गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली होती। त्यानंतर 10 जून पासून पूनम गेट येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। उपोषणास्थळी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर गायकवाड यांच्यासह पोलीस हवालदार भागवत शिंदे आणि राजू चव्हाण यांच्यावर वसूलदार असल्याचे आरोप करण्यात आल्याचे दाव्यात नमूद आहे। तसेच त्यांच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचा दावा एसीबी आणि आयकर विभागाकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती। हे सर्व आरोप खोटे आणि जाणीवपूर्वक करण्यात आल्याने आपली सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा बाळासाहेब गायकवाडांनी केला आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी न्यायालयीन बाजू मांडली असून गायकवाड यांच्या सेवा काळातील पुरस्कार, प्रशस्ती पत्रके तसेच संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत। दरम्यान सुहास कदम आणि उमेश पाटील यांची या दाव्याबाबतची बाजू अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 5 कोटींच्या या अब्रू नुकसानीच्या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे। यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे अशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता, त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया, पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत। हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे।